क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक लोखंडी सळईने जबर मारहाण करून फरार असलेल्या मुख्य आरोपीला गुंडविरोधी पथकाने केली अटक। जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सळईने मारहाण करून फरार झालेल्या आरोपीला गुंडविरोधी पथकाने जेरबंद केले। दिनांक 1/3/2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान जमीरुल्ला नवास अली खान व साक्षीदारांना आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद, गुड्डू सय्यद व इतर जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सळईने जबर मारहाण केली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा झाल्यापासून आरोपी फरार झाले होते। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले होते। सदर गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवून फिरणारा मुख्य आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद हा अंबड लिंक रोड येथील संजीवनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्याला सापळा रचून अटक करून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील तपासकामी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, सुनीता कवडे अशांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक।